नमस्कार. मिलेनियर फार्मर अवॉर्ड 2024 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी. 1 ते 3 डिसेंबर रोजी कृषी जागरणतर्फे मिलेनियर फार्मर अवॉर्ड 2024 आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्रातले एक उद्योजक आलेले इथं आहेत, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. सर, तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझं नाव डॉक्टर प्रशांत सोपानराव तेलगड. मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आयओएनएस केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा. आमची कंपनी बिलॉंग करते जालना डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रामधून आणि मागील 15 वर्षापासून आम्ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहोत आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आत्तापर्यंत आम्ही इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट उत्पादक आहोत आणि आम्ही ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये त्याचा आम्ही सप्लाय करतो आहे. आणि ह्याच माध्यमातून आम्ही राजश्री शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च रूरल डेव्हलपमेंट सोसायटी आहे, या सोसायटी जे फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी काम करतं. आम्ही ज्या भागातून बिलॉंग करतो मराठवाडा, त्यामध्ये दुष्काळी शेतकरी आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही मॅक्झिमम 3000च्या वर जे शेतकरी आहेत त्यांना विविध मार्गदर्शन आणि त्यांना विविध शेतीला आधारित असल्या स्किलचं मार्गदर्शन आम्ही त्या संस्थेच्या मार्फत त्यांना मोफतप्रमाणे त्यांना देतो. आणि त्याच पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही मागील 15 वर्षापासून प्रयत्नशील आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही लगभग 450च्या वर शेतकऱ्यांना त्यांचं दरडोई उत्पन्न 10 लाखाच्या वर होईल यासाठी प्रयत्न केलेत. आणि त्यामध्ये मिरचीचे जे शेतकरी आहेत आमच्या इतर जाफराबाद, भोकरदन, त्याच पद्धतीने सिल्लोड आणि आमच्या इकडचा कन्नडचा जो भाग आहे, जो अद्रक उत्पादक शेतकरी आहेत, त्यांनासुद्धा मार्गदर्शनाचा आम्ही प्रयत्न केला, ज्या माध्यमातून बरेच जे शेतकरी आहेत त्यांचं दरवर्षाचं जे उत्पन्न आहे ते 10 ते 15 लाख रुपये झालं. सर, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही मराठवाड्यातून आलेले आहात, तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच खराब आहे आपण बघतोय. कारण आपल्याकडे दुष्काळी भाग पाण्याची व्यवस्था नाही आहे आपल्याकडे. तर या सगळ्यांवरती आपल्या कंपनीने काही म्हणजे तुमच्याकडून काही उपाययोजना केल्या गेल्या आहेत का? आपला म्हणजे मराठवाड्यातला पूर्ण भाग असा दुष्काळी नाही म्हणला जाणार, कारण की आपल्याकडे जे गोदावरीचं जे बॅकवॉटर आहे, पैठण असो, अंबड असो, अंबडचा माजलगावचा जो भाग आहे तो ग्रीन बेल्टमध्ये येतो. परंतु आपल्या इकडचा जो भाग आहे भोकरदन, जाफराबाद किंवा आपण म्हणू शकतो फुलंबरीचा जो भाग आहे कन्नड, इकडे कोण पाण्याचा सोर्स नसल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना बरंचसं पाण्यासाठी प्रयत्न करावा लागतं, कारण की त्यांचं पूर्ण पावसाळी जे म्हणलं जातं आपलं पावसावरच त्यांची शेती ही डिपेंड असते. परंतु महाराष्ट्र शासनाने विविध असे उपक्रम केलेत, त्या माध्यमातून जसं पोखराच्या माध्यमातून विविध ठिकाणी आपल्याकडे शेततळे शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी जे अनुदान आपल्याकडं महाराष्ट्र शासनाकडून मिळालं, त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांनी शेततळ्याचं एक लाट निर्माण झाली आणि त्या माध्यमातून बराचसा आपला भाग जो आहे तो ग्रीन झोनमध्ये आला. आणि त्याचं बेनिफिट काय झालं, शेततळ्यांच्या मदतीनं त्यांना बारमाही आपण म्हणू शकतो की बारमाही शेती त्यामध्ये त्यांना करता आली. आणि आपल्या NGOने रसाळण्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्या पोखराच्या ज्या स्कीम आहेत, विविध स्कीम आहेत, त्याच्यामध्ये जसं ट्रॅक्टर्स असो किंवा यांत्रिकीकरणासाठी असो की अवजार बँक असो किंवा शेततळे असो, या विविध उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण NGOच्या मार्फत पोहोचवली आणि त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट झाला. आणि त्याच पद्धतीनं आता ग्रीन हाऊस आहे, नर्सरीज आहेत, नर्सरीसाठी जे लागणारे विविध म्हणजे आमच्याकडे खजूरचं उपक्रम, ड्रॅगन फ्रूटचा एक प्रकल्प चालू आहे, जो कारण की दुष्काळ भागामध्ये कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणारं खजूरचं जे पीक आहे त्याच्यासाठी सुद्धा आमची NGO काम करते आहे. त्या माध्यमातून बी बरेचसे शेतकरी आम्ही आतापर्यंत घडवलेत. सर, आता जसं आपण सांगितलं की आपण शेतकऱ्यांपर्यंत उपाययोजना पोहोचवतोय, माहिती पोहोचवतोय, तर त्यांचं उत्पन्न तर त्यांनी घेतलं, पण आता त्यांनी मार्केटमध्ये कसं जावं, मार्केटमध्ये कसं त्यांची मार्केटिंग करावी याबद्दल पण थोडं काही सांगा.
कसं आहे, शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतकऱ्यांना माल पिकवता येतो पण विकता येत नाही. त्यासाठी मेन आपल्याला त्यांना मार्गदर्शन करणं जरुरी आहे. कारण की काय होतं की जर मार्केटिंग स्वतः शेतकऱ्यांनी नाही केली तर त्याचा जो उत्पादन केलेला आहे माल आहे ना, तो फार कमी भावात जातो आणि त्या कमी भावामुळे काय होतं, त्याचं उत्पन्न त्यामध्ये वाढू शकत नाही. परंतु जर त्यांनी काही मार्केटिंग स्किल स्वतः डेव्हलप करून घेतल्या, जसं काय व्हॉट्सअपमध्ये किंवा व्हॉट्सअप मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, जर थ्रू त्यांनी आपला मालाची मार्केटिंग त्याला करता आली किंवा स्वतः मार्केटमध्ये जाऊन त्याला विकता आलं, तर ते विकण्यासाठी करत असताना त्यांनी आपल्या मालाची ग्रेडिंग केला पाहिजे आणि ग्रेड ठरवले पाहिजे, कोणता ग्रेडचा आपला माल उत्पादन झाला आहे. त्यानंतर मार्केट प्लेस, कारण की कसं असतं की ज्या भागातून आपण प्रोडक्शन करतो तर तिथे त्याचं बाजार मूल्य ठरवता येत नाही. परंतु जर तो आपण जर एक्सपोर्ट केला तर त्याचं बाजार मूल्य हे जास्त मिळतं शेतकऱ्यांना. तर त्यामुळे काय करायला पाहिजे, विविध अशा एजन्स्या मार्केटला अवेलेबल आहेत किंवा आता चांगले फार्मर प्रोड्युसिंग ज्या कंपन्या आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांना आपले बाजार मूल्य उत्पादनाला जास्त देऊन खरेदी करतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं असेल. सर, आता तुमची कंपनी आहे तर तुमच्या कंपनीशी किती शेतकरी जोडले गेलेले आहेत? आम्ही आयोनेस केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मागील 12 वर्षापासून आम्ही पेस्टिसाईड, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. मॅक्झिमम आम्ही काही प्रोडक्ट स्वतःचे डेव्हलप केलेत, ज्यामध्ये जसं मिरचीवर जो व्हायरसचा अटॅक येतो त्यासाठी आम्ही एक अँटीवीर नावाचा एक प्रोडक्ट डेव्हलप केला जो 100% रेसिड्युअल फ्री आहे आणि ज्या माध्यमातून मिरचीवर जो व्हायरसचा अटॅक होतो तो पूर्ण कंट्रोल होतो. आणि त्या कंट्रोल झाल्यामुळं काय होतं की आमचे जे शेतकरी आहेत त्यांना यावर्षी प्रचंड प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढलं. दर एकरी त्यांना 15 ते 20 क्विंटलचं ॲव्हरेज ह्यावर्षी त्यांना मिळालं आमच्या प्रोडक्ट वापरून. सर, आता जसं वेगवेगळ्या आपण शेतींच्या प्रयोगाकडे बघतोय, जसं सेंद्रिय शेती आहे वगैरे, तर यावर तुमचं म्हणणं काय? मॅक्झिममली काय झालं की आपण जे इनऑर्गॅनिक माध्यमातून ज्या शेती गेल्यामुळं काय झालं आहे की जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होत चालली आहे. कारण की रासायनिक खताचा भडीमार झाल्यामुळं काय झालं की आपल्या महाराष्ट्राची जी शेती आहे तिची सुपीकता ही कमी होत चाललेली आहे. तर काय झालं आहे की महाराष्ट्राची आणि सुपीकतासाठी काय आहे की कार्बनचं पर्सेंटेज हे आपल्या जमिनीमध्ये मॅक्झिमम असणं जरुरी आहे. ते कमी झाल्यामुळं काय झालं की आपल्या शेतीमधलं सुपीकता कमी होत चालली आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सेंद्रिय जर शेतीचा जर आपण माध्यम जर निवडलं शेतकऱ्यांनी तर त्याचा बेनिफिट चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि आपण आपल्या जमिनीचं होणारं पोल्युशन भविष्यातलं ते आपण वाचू शकतो आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढली तर उद्या उत्पादनही देखील चांगलं वाढू शकतं. कारण की जमीनच जर सुपीक नाही राहिली तर भविष्यामध्ये आपल्याला जे शेतकरी आहेत त्यांना भविष्यामध्ये येणारं जे उत्पन्न आहे ते घट होऊ शकते त्याची. हे शेतकऱ्यांना याच्याविषयी मार्गदर्शन करणं जरुरी आहे. कारण की जोपर्यंत जर आपली जमिनीची जर सुपीकता राहिली नाही तर पुढे आपण प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे सर, आता आपण आहे ना शेतकऱ्यांना एवढं प्रोत्साहन देतोय, त्यांच्यासाठी रेड कार्पेट आपण टाकलेलं आहे आणि त्यांचा सत्कार सोहळाही त्या आयोजित केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं. कारण की जे कृषी जागरण आणि ICR आणि महिंद्रा ट्रॅक्टर्सने हे जे प्रायोजकत्व देऊन एक ग्लोबल फार्मरसाठी हे जे रेड कार्पेट अवेलेबल करून दिलं, या माध्यमातून काय होईल की शेतकऱ्यांना प्रचंड प्रोत्साहन या माध्यमातून होऊ राहिलं. आणि सगळ्यात मोठा आनंद काय झाला की इथं आल्यानंतर पूर्ण भारतातील शेतकऱ्यांचं समन्वय बघण्यात आला की आपल्या इथेही की जे लोक म्हणत होते की शेतीला फार दुय्यम स्थान आपल्या इथं झालं होतं कारण की नोकरीला फार प्राधान्य दिल्या जात होतं. तर इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की शेतीसुद्धा ही एक उद्योजकासारखी किंवा उद्योग करण्यासाठी कन्सेप्ट आहे आणि जर आपण आपली शेती जर चांगल्या पद्धतीने केली तर मला एक सुंदर असा एक रोजगार या माध्यमातून आपल्या इथं घडेल. आणि मला एक आनंद वाटला की भारतातलं कृषी क्षेत्रातलं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि कृषी जागरण जो हे उपक्रम
करत आहेत हा फार स्तुत्य आहे आणि त्यांच्या पुऱ्या उपक्रमाला माझ्या प्रचंड अशा शुभेच्छा. आणि सर, युवा फार्मर जे युवा शेतकरी जे शेतीकडे आता येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? माझं युवक लोक जे आता शेतीकडे येण्यासाठी आहे, तर माझं बेसिकली काय म्हणणं आहे की कोणताही उद्योग करत असताना त्याचं बेसिक ट्रेनिंग असणं जरुरी आहे. तर युवकांनी जर आपल्याकडे जसं कृषी विज्ञान केंद्र आहेत, ॲग्रिकल्चर कॉलेज आहेत, या कॉलेजमध्ये जर मुलाने विविध तिथं डिग्री कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस जर केले तर शेतीचं त्यांना पूर्ण ज्ञान असं त्या माध्यमातून त्यांना मिळेल. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण नॉलेज घेऊन आपण ज्या क्षेत्रात उतरतो तर तिथं आपण कधीही अपयश मिळू शकत नाही त्या याच्यात, कारण की ते आपण जी गोष्ट करतोय त्याचं प्रॉपर ट्रेनिंग आपलं झालेलं असतं. तर प्लस त्यासोबत आपल्याला त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान असतं. जसं शेतकऱ्यांना आतापर्यंत कसं झालं की आपल्याकडं साक्षर नसलेले शेतकरी शेती करत होते, त्यामुळं कसं झालं की त्यांना कोणत्या प्रकारचं पेस्टिसाईड वापरलं पाहिजे, खत किती वापरलं पाहिजे, त्यानंतर त्यांचे स्प्रे कधी घेतले पाहिजे, त्यानंतर त्याचं उत्पन्न झाल्यानंतर त्याची ग्रेडिंग कशी केली पाहिजे, ग्रेडिंग केल्यानंतर त्याला बाजारमूल्य कसं ठरवलं पाहिजे, कोणत्या मार्केटला ते जाऊन विकलं पाहिजे, याचं कोणतंही माध्यमाचं ट्रेनिंग आपल्या गव्हर्नमेंटनं त्यांना दिलं नव्हतं. परंतु जर युवकांनी याचं पूर्ण ट्रेनिंग जर घेतलं तर त्यांची शेती निश्चित प्रॉफिटेबल राहील आणि कोणत्या नोकरीसाठी दुसरीकडे जाण्यापेक्षा आपल्याकडे जी शेती आहे त्याच्यातच आपण मन लावून जर काम केलं तर स्वतःचा एक उद्योग ते घडू शकतात. प्लस त्याच्यावर शेती आधारित बरेचसे असे उद्योग आहेत ज्या माध्यमातून आपण भविष्यात शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्या माध्यमातून सुद्धा आपले शेतकरी युवक जे आहेत ते भविष्यामध्ये आपला करिअर त्या माध्यमातून घडू शकतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते आपली प्रगती करू शकतात. तर आता जसं सरांनी सांगितलं की जर युवकांनी योग्य ट्रेनिंग घेऊन जर शेती केली, कोणताही व्यवसाय केला, त्यासोबत जर शेती जर केली तर ते नक्कीच यशस्वी त्याच्यामध्ये होऊ शकतील. तर सर, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी. धन्यवाद.